महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। टपरीवर उभ्या असलेल्या तरुणावर गोळीबार, 2 गोळ्या थेट झाडल्या पोटात। प्रकृती चिंताजनक, बघा सविस्तर कुठे घडली घटना। गोसावीवाडी चौफुलीवर आज संध्याकाळी पानटपरी समोर उभ्या असलेल्या 32 वर्षीय तरुणावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेत सुमित अरुण पगारे याच्या पोटात 2 गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमित पगारे हा गोसावीवाडी चौफुलीवरील पान टपरी समोर उभा असताना एका अज्ञात इसमाने त्याच्यावर जवळून 2 वेळा फायर केले। गोळ्या पोटात लागल्याने सुमित गंभीर जखमी होऊन खाली कोसळला। जखमी सुमितला तातडीने जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार सुमित पगारे काही महिन्यापूर्वी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटला होता। त्याच्यावर यापूर्वी अंमली पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हा गोळीबार जुन्या वादातून झाला आहे का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। हल्लेखोराची ओळख पटविण्यासाठी तसेच गोळीबारामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात असल्याची माहिती आहे। दरम्यान भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे गोसावीवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी दादासाहेब उबाडे, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।